मी असिसीचा फ्रान्सिस आहे आणि माझ्या जीवनाचा आणि 2026च्या विशेष जुबिली वर्षाचा हा एक धावता आढावा आहे. मी एका श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा होतो, ज्याने देवासाठी सर्वस्वाचा त्याग केला आणि आता माझ्या मृत्यूला 800 वर्षे पूर्ण होत असताना मी तुम्हाला माझा शांतीचा संदेश आणि एका विशेष कृपेची माहिती सांगणार आहे. पहिले म्हणजे माझ्या सुरुवातीच्या आयुष्यात फक्त संपत्ती आणि युद्धाचीच स्वप्न होती. पण तुम्हाला सांगतो, एका युद्धानंतरचा तुरुंगवास आणि आजारपणामुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. सान दामियानो चर्चमध्ये येशूची हाक ऐकल्यावर मी माझा सगळा वारसा, संपत्ती, अगदी अंगावरचे कपडेसुद्धा त्यागून दिले आणि देवाचा गरीब सेवक बनलो. जेव्हा तुमचा आत्माच रिकामा असतो तेव्हा या भौतिक संपत्तीचा काय उपयोग, नाही का? दुसरे, मी मायनर ब्रदर्स म्हणजेच लहान भावांच्या गटाची स्थापना केली, जिथे आम्ही अगदी साधेपणाने जगू लागलो. 13व्या शतकात निसर्गाला म्हणजेच सूर्य, चंद्र आणि अगदी प्राण्यांनाही भाऊ-बहीण म्हणणं किती क्रांतिकारी होतं, विचार करा. याच देवावरच्या अपार प्रेमापोटी 1224मध्ये मला ला वर्ना डोंगरावर स्टिग्मॅटा प्राप्त झालं. म्हणजेच येशूच्या जखमा माझ्या शरीरावर उमटल्या. शेवटी 1226मध्ये वयाच्या 44व्या वर्षी मी आनंदाने मृत्यूला कवटाळलं आणि आता 2026मध्ये त्याला बरोबर 800 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पोप लिओ 14वे यांनी फ्रान्सिस्क वर्ष जाहीर केले, जिथे तुम्ही फ्रान्सिस्कन चर्चला भेट देऊन पूर्ण क्षमा मिळू शकता. आणि हो, जे आजारी आहेत किंवा घराबाहेर पडू शकत नाहीत ना, ते घरबसल्याही आपलं दैनंदिन दुःख आणि प्रार्थना देवाला अर्पण करून या विशेष कृपेत नक्कीच सहभागी होऊ शकतात. मी गरिबी आणि साधेपणा स्वीकारला, कारण येशूने तोच मार्ग दाखवला. तुम्हीही नक्कीच त्याच प्रेमात जगा. तुम्हा सर्वांना शांती आणि कल्याण लाभो.